सुजित मिंचेकर यांचा आवाज पुन्हा विधानसभेत पाठवा, छत्रपती संभाजी महाराज। हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे 10 वर्ष आमदार राहिलेले व विधानसभेच्या कार्यकाळामध्ये होपरीच्या विकास कामामध्ये भर घालणारे नेतृत्व, एक सुसंस्कृत सुशिक्षित डॉक्टर सुजित मिंचेकर यांना सातत्याने या भागाच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत। 2004 ते 2019 काळामध्ये त्यांनी केलेल्या कामे, त्याचबरोबर त्यांची या भागातील नागरिकांच्या बरोबर असलेले संबंध पाहता असा विचारवंत सुसंस्कृत अभ्यासू व्यक्तिमत्व असा आमदार या भागासाठी निवडून आला पाहिजे। त्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर यांच्या नावासमोरील शिट्टी या चिन्हाचं बटन दाबून त्यांना पुन्हा निवडून विधानसभेत पाठवा, असे आवाहन छत्रपती संभाजी महाराज यांनी केलं। हुपरीच्या चांदीला गतवैभव प्राप्त करून दिल्याबद्दल व ऊस शेतकरी, अडतदार व बागायतदार, ऊस तोडणी व ऊस वाहतूक, मध्यम वर्ग व्यापारी, लघु उद्योग व्यापारी यांच्या प्रश्नाची जाण असणारे नेतृत्व व हे प्रश्न मार्गी लावणारे यांना साथ द्या व शिट्टी हे चिन्ह घराघरात पोहोचवा। विधानसभेत मिंचेकर यांची शिट्टी वाजली पाहिजे, असं आवाहन माननीय खासदार राजू शेट्टी यांनी केलं। हुपरीची स्वाभिमानी जनता मिंचेकर यांना कायमपणे साथ देत आली आहे, येथून पुढेही देईल, असेही राजू शेट्टी म्हणाले। भीमशक्ती शिवशक्तीच्या जोरावर मी पुन्हा आमदार होणार असलेल्या कामाची पोचपावती मला हुपरीकर जनता देईल, असा विश्वास असून त्यांच्या जीवनावरच माझा आवाज विधानसभेत गाजेल, असं मत डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी व्यक्त केलं। यावेळी हुपरी व परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी शहाबुद्दीन घुडूबाई। भारताचा मानबिंदू भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, करवीर नगरीचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे या विभूतींना प्रथमतः वंदन। आणि आजच्या या प्रचार सभेसाठी परिवर्तन महाशक्ती आघाडी स्वाभिमानी पक्षाचा अधिकृत उमेदवार मी स्वतः डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या प्रचाराच्या सभेसाठी उपस्थित असणारे तुम्हाला सर्वांचे, शेतकऱ्यांचे नेते आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी ज्यांनी उपस्थिती लावली आणि नाशिकसाठी त्यांचं विमान आहे म्हणून ते लवकर निघून गेले, ते आमचे सन्मित्र, आमचे नेते आदरणीय संभाजीराजे छत्रपती, प्रहार संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा डॉक्टर नीता नरके मॅडम, येडके साहेब, देसाई साहेब, लेखा मिंचेकर, त्याचबरोबर मंचकावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर मंडळी आणि समोर उपस्थित असणारे तमाम हुपरी आणि हुपरी परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, तुम्हाला सगळ्यांना गेल्या 15 वर्षापासून मला पाहायची सवय आहे। चिटणीस चौकातलं स्टेज असो की वरच्या हनुमान मंदिरच्या इथलं चौक असो, प्रत्येक ठिकाणी डॉक्टर मिंचेकरला तुम्ही कधी ना कधी ऐकलेलंच आहे। नुसतंच ऐकलेलं नाही तर गाताना सुद्धा तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे। मगाशी संभाजीराजेंनी सांगितलं की संभाजीराजेंनी मी एका वर्गात होतो आणि त्यांच्याबरोबर त्या वाड्यामध्ये आम्ही खेळायला जायचो। तेव्हापासूनची, अगदी बालपणापासूनची आमची मैत्री, आणि मी परमेश्वराचे धन्यवाद देतो की आजही संभाजीराजे त्याच तन्मयतेनं, त्याच तळमळीनं आपल्या मित्रासाठी श्रीकृष्ण जसा सुदामाचे पोहे खाण्यासाठी धावून आला, तसा माझ्यासाठी संभाजीराजे धावून आले। मित्रांनो, या विभागामध्ये गेले 22 वर्ष मी अविरतपणे काम करतो। या 22 वर्षामध्ये 10 वर्ष माझी जी विधानसभा सदस्य म्हणून मी जे काम केलं, या हुपरी नगरीतल्या प्रत्येक माणसाची माझं जिव्हाळ्याचं नातं आहे, हृदयाशी नातं आहे। म्हणून प्रत्येक निवडणुकीमध्ये 2009 पासून 19 पर्यंतच्या सगळ्या निवडणुकीमध्ये या हुपरीकरांनी मला उच्चांकी मतं नेहमीच दिलेली आहेत। लक्षात ठेवा, गेल्या वेळेचा अपवाद आहे, गेल्या वेळेला जो पराभव झाला तो
जसं राजू शेट्टी साहेबांना सगळ्यांनी घेतलं तशाच पद्धतीनं 2019 ला डॉक्टर मिंचेकर जर आमदार झाला तर बाकीच्यांचं काही खरं नाही, अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती केली आणि प्रत्येक पुढाऱ्यांनी एकच ठरवलं, डॉक्टर मिंचेकरचा तेवढा काटा कसा काढायचा. आणि मग करेक्ट कार्यक्रम द्यायचा कोल्हापूरच्या एका बँकेमध्ये ठरलं आणि इथं मग वेगवेगळी माणसं माझ्या विरोधामध्ये उभी केली. आपल्याला सगळ्यांना माहिती की मतविभागणीमुळं गेल्या वेळेला माझ्या समाजातल्या मतविभागणीमुळे खऱ्या अर्थाने गेल्या वेळेला आमचा पराभव झाला. गेल्या वेळेला राजू शेट्टी साहेबांच्या त्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आणि म्हणून त्या काळामध्ये स्वाभिमानी पक्षानं मला त्या काळात हरवलं. आज स्वाभिमानी पक्षच मला विजयापर्यंत नेणार आहे. कारण आज ज्या पद्धतीने या स्वाभिमानी पक्षाचे सर्व तळमळीनं कार्यकर्ते सगळीकडे फिरून प्रचार करतात, माझा शिवसेनेत असणारे माझे सगळे सहकारी भीमशक्तीचे कार्यकर्ते असा त्रिवार संगम झालेला आहे. शिवशक्ती, भीमशक्ती आणि स्वाभिमानी शक्ती ही मूठ आता वळलेली आहे. आम्हाला विजयापासून मागच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं काटछाट करण्याचं राजकारण झालं ते राजकारण आता चालणार नाही मित्रांनो. 10 वर्षामध्ये या भागामध्ये दळणवळणाची व्यवस्था आम्ही केली, पाणीपतची व्यवस्था केली. या गावातल्या प्रत्येक रस्त्याच्या ठिकाणी आपण कुठेही गेला तर तिथला माणूस सांगेल की डॉक्टर मिंचेकरांनी केलेला हा रस्ता आहे. कुठं पेव्हिंग ब्लॉक टाकला असेल तर तिथं माणूस गेल्यानंतर सांगेल की हे डॉक्टर मिंचेकरांनी केलेलं आहे. इथं अनेक सोयी सुविधा करण्यामध्ये 10 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक चांगल्या प्रकारची कामं या भागामध्ये केली. नुसता झोपडी नाही तर निलेवाडीपासून जंगमवाडीपर्यंतच्या सगळ्या परिसरामध्ये 10 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं दळणवळण व्यवस्था केली. ज्या वेळेला मी आमदार होतो त्याच काळामध्ये आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब सुद्धा खासदार त्या काळामध्ये होते. आमच्या दोघांचं कॉम्बिनेशन असं होतं, राजू शेट्टी साहेब दिल्लीतून फंड द्यायचे, आम्ही मुंबईतून द्यायचो. शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता असू दे किंवा कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असू दे, आम्ही कधीही दुजाभाव केलेला नव्हता. राजू शेट्टी साहेबांनी पण केला नाही आणि डॉक्टर मिंचेकरांनी पण केला नाही. अख्ख्या मतदारसंघामध्ये मगाशी भागवत शिंदेंनी सांगितलं त्याप्रमाणे एकही विरोधकांनी निर्माण केलेले नाही. एखाद्याचं काम झालं नाही तरी चालेल, पण त्याच्याबद्दल आपण कधी चुकीचा शब्द किंवा वाईट वंगाळ कधी आम्ही बोललो नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं इथल्या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाशी आमची काळ जुळलेली. आज खऱ्या अर्थानं मला इथं आल्यानंतर संध्याकाळी बरोबर 7:30 वाजता संभाजीराजे या स्टेजवरती आले. मी म्हटलं आता आमच्याकडे पद्धत 8 नंतर आमची सभा चालू होती आणि 7:30 वाजता संभाजीराजे आला तर माणसं कुठं ते आहेत की नाही बघायला पाहिजे. तर मला तुम्हा सगळ्यांना धन्यवाद द्यावाचं वाटतं की आपण अतिशय मोठ्या संख्येने संभाजीराजेंचं स्वागत केलं आणि चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देऊन आपण सगळ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने आपण हजर राहिलात. याचाच अर्थ असा की स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं डॉक्टर मिंचेकरांना जो न्याय दिलेला आहे त्या न्यायाच्या माध्यमातून विधानसभेमध्ये नक्कीच आपण पाठवणार. आदरणीय राजू शेट्टी साहेबांना पुढच्या सभेला शिरोळमध्ये जायचं आहे. त्यामुळं पुन्हा 20 तारखेच्या 18 तारखेच्या अगोदर पुन्हा इथं सभा होईल. त्यावेळेला भरपूर आपल्याला बोलता येईल. फक्त एवढंच जाता जाता सांगतो की आपलं चिन्ह आहे शिट्टी. जरा एकदा जोरदार शिट्टी वाजवून दाखवा बघू. आता या शिट्टीचा आवाज विधानसभेमध्ये घुमला पाहिजे. आपलं बटन 6 नंबरला आहे. 6 नंबरच्या नावापुढचं बटन दाबा आणि शिट्टीला डायरेक्ट विधानसभेमध्ये पाठवा एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र. होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं
आणि शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार माजी आमदार डॉक्टर सुजित मिंजेकर, सन्मान्य व्यासपीठ, इथं उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो, उपस्थित सर्व उपरीचे सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींनो, मी आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की खरी सभा किंबहुना सभेची मजा ही 8-8:30च्या नंतरच असते. पण माझी 8:30 वाजता टेक ऑफ आहे मला नाशिकला, आणि जर मी लँड झालो नाही 10च्या आत तर मला मुंबईला जावं लागेल. म्हणून मी डॉक्टर मिंचेकरांना म्हटलं, जर तुमच्याकडे जास्त पैसे जर असतील तर मी उशिरा परत थांबतो इथं, म्हणजे मला 25-50 लाख रुपये माझे वाचतील त्या फ्लाईटचे. डॉक्टर म्हटले नको नको, आम्ही गरीब माणसं आहोत आणि असं काहीतरी डोक्याला त्रास होऊन त्यापेक्षा पहिलं तुम्ही बोला. आणि म्हणून मी माझं स्वागत आणि किंबहुना अनेक सगळ्या वक्त्यांच्या, राजू शेट्टी साहेब येणार आहेत, डॉक्टर स्वतः मिंचेकर साहेब स्वतः बोलणार आहेत, मग त्यांची सगळ्यांची तुमच्या व्यासपीठाची परवानगी घेऊन मी बोलायला इथं सगळ्यांची उपस्थित आहे. तरीही आपण इथं मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात. डॉक्टर मिंचेकर, खालची बांधावरची चर्चा, बांधावरची चर्चा कुठं हवेत, म्हणजे ह्याला म्हणतात नेतृत्व. आणि मला आनंद आहे डॉक्टर मिंचेकर, तुम्ही स्वराज्यापेक्षा तुम्ही शेतकरी संघटना निवडली. छत्रपती संभाजी राजांचा, राजू शेट्टी साहेबांचा, पण सुजित मिंचेकर साहेबांचा. पण मला खंत आहे डॉक्टर, मला खंत आहे, हा मतदारसंघ कोणाचा आहे? हा राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचा हा मतदारसंघ आहे. हा विचाराचा मतदारसंघ आहे शाहू महाराजांचा. का काय राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी जेवढं मराठा समाजाला मदत केली नाही, पण राजश्री शाहू महाराजांनी जे वंचित आहे, जे दलित आहे, जे अनुसूचित जातीतले, जे ओबीसी आहे, ह्यांना मदत केली राजश्री शाहू महाराज. मराठा समाजाने केली, 50% आरक्षणामध्ये मराठा समाज होते, पण त्यांचं पूर्ण लक्ष होतं की माझा दलित समाज हा वंचित राहून चालत नाही. आज आपण आनंदाने सांगतो बाबा आमचा हा कमी मतदारसंघ हा वंचितांचा, म्हणजे त्याला एसीच आहे. पण खऱ्या अर्थाने आज ज्या पद्धतीने दलित समाजाचा उद्धार व्हायला पाहिजे तो झालाय का? नाही झाला. नाही, कोण करणार? त्याच्यासाठी एक चांगला हुशार व्यक्तिमत्व लागतो. डॉक्टर मिंचेकरांची मी सुरुवात कशी केली की हा माझा वर्गमित्र आहे, आणि नुसता वर्गमित्र नाही, माझ्या बेंच एका बेंचवर बसतो का माझा. डॉक्टर आहे, डेंटिस्ट आहे, दाताचा डॉक्टर, हुशार आहे, विद्वान आहे. नाही तर अनेक लोक डॉक्टरच्या सर्टिफिकेट आणतात पैसे दिले की. मी साक्षीदार आहे, डॉक्टर आहे काय, मी साक्षीदार आहे काय, पत्रकार बरोबर ना. त्याच्याबद्दल कुठे तक्रार दिसली का? ज्यावेळी 10 वर्ष आमदार असताना कुठे डॉक्टर मिंचेकरची तक्रार कुठे दिसली? एकदम शांत, अभ्यासू व्यक्तिमत्व, चांगले गायक सुद्धा आहेत. मग गाणं म्हटलं काय की होती तुमच्यासाठी? नाही, आज मनाला सांगा हे गाणं. आज म्हणजे सभेची मैफिल होईल चांगली. तर डॉक्टर ज्यावेळी त्याने बाबासाहेब आंबेडकर इथं आले होते, भादरराव बागलांनी त्यांना बोलवलं होतं. भादरराव बागलांनी कोल्हापुरात त्या आपल्या बिंदू चौकात कशासाठी बोलवलं होतं? बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याचं अनावरण. ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर हयात आहेत, आणि बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, माझी जयंती साजरी करू नका. तुम्हाला जर जयंती साजरी करायची असेल तर ती छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करा. एवढं मोठं नाव आहे हातकणंगलेचं. आता बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीला आम्ही जाऊन दर्शन घेऊन आलो. पण हे सगळं होत असताना तुमचे प्रश्न मांडणारं तर व्यक्तिमत्व चांगलं पाहिजे, हुशार पाहिजे, विद्वान पाहिजे, अभ्यासू पाहिजे, ज्याला या भागाचे विषय समजतात तसं नेतृत्व पाहिजे. आणि ते नेतृत्व तुम्हाला द्यायचं असेल तर डॉक्टर सुजित मिंचेकर. आणि म्हणून
मी निघतो. आपली सर्वांची परवानगी. आपण सगळे मला जोश पुढे शिट्ट्या बिट्ट्या वाजून मला माझा आणि जोश वाढवला नाही, पण मला निघणं गरजेचं आहे. पण ह्याच्या पुढे डॉक्टर मिंचेकर साहेब बोलणार आहेत, नंतर राजू शेट्टी साहेब तिथे येऊन बोलणार आहेत. पण आपण सुद्धा मला जोश दिला. उद्या कारण माझी नाशिकला अनेक सभा आहेत, मुंबईत उद्या संधी सभा आहे. उद्या आणि भाषण जोरात करायला प्रयत्न करणार ह्याच्यापेक्षा चांगलं ते होणार नाही, ते अवघड आहे. पण म्हणून सगळ्यांना मी परत एकदा सांगतो, परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं डॉक्टर सुजित मिंचेकर हे शेतकरी संघटनेच्या वतीनं उभा राहिलेले आहेत. आणि म्हणून शिट्टी या बटन दाबून मोठ्या मताधिकाने निवडून द्यावं ही विनंती करतात. जोरात शिट्टी होऊन एकदम. धन्यवाद. मी छत्रपती संभाजीराजे यांच्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो. परिवर्तन महाशक्ती व स्वाभिमानी पक्षाचे अधिकृत